तर मित्रांनो, आज आपण ट्राय करणार आहोत तुमच्या लाडक्या प्रणव दादाचा पायाला बाटा येईपर्यंतचा हॅमस्ट्रिंग वर्कआउट. आज कोकवतोय या एकेकाला. वर्कआउटला सुरुवात करण्याआधी मी 5 मिनिट एलिप्टिकल क्रॉस ट्रेनर यूज करतो. त्यानंतर वॉर्मअप करून हत्यारे पाजरून आरडीएल म्हणजेच रोमेनियन डेडलिफ्ट मारायला सुरुवात करतो. ही नॉर्मल डेडलिफ्ट नाहीये. आरडीएल मध्ये हॅमस्ट्रिंग आणि ग्लूट मसलला जास्त प्रायोरिटी दिली जाते. आरडीएल मध्ये प्रायमरी मुवमेंट असते. बारबेलला वर पासून स्लोली खालीपर्यंत न्यायचं. यामध्ये मेक शुअर तुमचे हॅमस्ट्रिंग आणि ग्लूट दोन्ही एंगेज असले पाहिजे. आता इथे जेव्हा मी बारला वरती लिफ्ट करतोय तेव्हा ग्लूट मसलला स्क्वीज करतोय, बॅक एक्सटेन्शन करतोय असं अजिबात समजू नका. तो झाला डेडलिफ्टचा पार्ट. डेडलिफ्ट मध्ये हेवी लिफ्ट करणं इझी आहे, पण भाई आरडीएल मध्ये घंटा असं वाटत हॅमस्ट्रिंग फाटतायत की काय. स्टिफ लेग डेडलिफ्ट आणि आरडीएल लय पेनफुल व्हेरिएशन आहेत भाई. भासो. त्यानंतर मारतो मी हॅमस्ट्रिंग टार्गेटेड लेग प्रेस मशीन. आता यात हॅमस्ट्रिंग कसे टार्गेट करायचे मी तुम्हाला सांगतो. तुम्हाला तुमचे पाय ऍज गुड ऍज पॉसिबल वरती न्यायचे आणि जेव्हा तुम्ही प्रेस कराल तेव्हा तुमच्या हिल्सच्या मदतीने प्रेस करायचे. मग बघा कशा तांगड्या ताणतात त्या. नाही थरतरी भरली तर सांग. हा, पण इथे एक ऍडव्हान्टेज आहे. इथे तुम्ही हेवी लिफ्ट पण करू शकता. मी पण हे खूप टायमानंतर मारलंय, तरी पण मी 200 किलो लिफ्ट केलाय भाई. साधा कामच नाही ठेवत आपण इथे. जिम मध्ये वेट कमी आहे म्हणून, ना तर रॉनी कॉलमनचा पण रेकॉर्ड मोडला असतं भाई. उघड्या डॉलरशी काय स्वप्न बघताय ते. त्यानंतर आपल्याला मारायचं होतं हे थ्रस्ट. तिच्या आईचा गो हे पण पहिल्यांदाच मारतोय. अरे म्हणजे ही ऍडजस्टमेंट पहिल्यांदा करतोय, त्यामुळे तिच्या आईला काही समजतच नव्हता. उठतय, झोपतय, बसतय, विचार करते. भेंडी 5 ते 10 मिनिटं गेली असतील यात. तेव्हा कुठं जाऊन तो प्रॉपर सेट बसला. अब आएगा असली मजा. मग काय घेतला अंगावर, आता उडव पात्र्यावर भाई. नाद नाही करता भाई आपला. इथं पण सुरुवातीला 90 किलो उडवलाय. आता सकाळी बसाचे वांदे होतील पण चालतंय. ग्लूट्स वरती स्ट्रायशन दिसायला पाहिजे स्टेज वरती. म्हणजे बॉडी अशी प्रॉपर बनवायची. कॉम्पिटिशनच्या टायमात जजची पण फाटली पाहिजे. पॉइंट कट करताना ग्लूट वरचा बटरफ्लाय असा शार्प दिसला पाहिजे ना, बघणारा पण याडा झाला पाहिजे. त्यानंतर पायाचा बायसेप फुगवायला मी झोपतो लेइंग लेग कर्ल मशीनवर. आता तुम्ही विचार करत असाल आज फक्त हॅमस्ट्रिंग आणि ग्लूट वर का फोकस केलंय, तर भाई मला लेगला अजून जास्त ग्रो करायचंय आणि त्यामुळेच मी लेगला वीकली 3 स्प्लिट्स मध्ये डिवाइड केलंय. एक आहे हॅमस्ट्रिंग प्लस ग्लूट डॉमिनेटेड म्हणजे जो आज करतोय. दुसरा आहे क्वाड्रिसेप डॉमिनेटेड आणि तिसरा आहे फुल लेग हाय व्हॉल्यूम वर्कआउट. आता लेगचा भोपळाच बनवून टाकू थांब. त्यानंतर मारतो मी स्टँडिंग वन लेग काफ रेजेस. शूज वरती प्रॉपर इसेंट्रिक मुवमेंट होत नाही, त्यामुळे मी शूज काढून काफ रेजेस मारतो. माझ्या बॉडी मधला सगळ्यात जास्त वीक पार्ट कुठला असेल तर तो आहे काफ. आणि आयसीएनच्या पुढल्या कॉम्पिटिशन पर्यंत मला लेग मसलला जास्त डॉमिनेटेड बनवायचं. लेग मध्ये सेपरेशन आपल्याकडे आहेच, फक्त क्वालिटी मसल गेन करायचा आहे. मग ऐकत नाही आपण कोणाला. प्रोकार काय विषय, हॅमरची लाईन लावू भेंडी. वर्कआउट संपल्यानंतर आपल्या जिम मध्ये सर्व जिम मेंबर्सने रोहनला आणि मला केक कट करून कॉंग्रॅच्युलेट केलं आणि पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा पण दिल्या. त्या शुभेच्छा राहिल्या बाजूला, मी पहिले केक ठोसून घेतला. असो, आजची व्हिडिओ आवडली असेल तर हा वर्कआउट नक्की ट्राय करा आणि अशाच आणखीन मजेदार वर्कआउट रुटीन साठी आपल्या भावाला फॉलो करा. तोपर्यंत आलोच पुढचा वर्कआउट घेऊन.